नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. FIRचा दुरुपयोग करून बोगस मुस्लिम मतदारांची संख्या वाढवण्याचे षडयंत्र सुरू असून 288 पैकी 50 विधानसभा मतदारसंघात बोगस मुस्लिम मतदार हे दुप्पट ते तिप्पट वाढले असल्याचा आरोप भाजपाचे किरीट सोमय्या यांनी धुळ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत केला. यात हिंदू मतदारांमध्ये केवळ 15 ते 20% वाढ झाली आहे. या 50 विधानसभा मतदारसंघात भाजपने स्पेशल टीम लावली असून धुळ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आपण 22,000 नावांची यादी दिली आहे, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत दिली. काही दिवसापूर्वी किरीटजींच्या नेतृत्वात आम्ही दिल्लीला गेलो. दिल्ली चीफ इलेक्शन कमिशनर यांच्याकडे वेळ किरीटजींनी मागितली होती आणि त्या वेळेप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. ज्या ज्या आमच्या SIRच्या समस्या होत्या, जे मॅपिंग मध्ये फ्रॉड त्या ठिकाणी चालू आहे, त्या विषयावर त्यांनाही माहिती दिली. 2 दिवसापूर्वी स्टेट इलेक्शन कमिशनर यांची आम्ही भेट घेतली. यांनाही SIR बद्दल ज्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत ते सर्व मुंबईला त्या ठिकाणी सांगितलं. त्याच्यानंतर आज किरीटजी धुळ्याला आले. धुळे आणि मालेगाव असं त्यांचा दौरा आहे आणि आता आम्ही जिल्हाधिकारी महोदय यांना त्या ठिकाणी भेटून आलेलो आहोत आणि आमच्या ज्या समस्या आहेत SIR संदर्भात ते त्यांनाही सांगितलेलं आहे. तर मी धुळ्याविषयी थोडीशी माहिती पहिले आपल्याला या ठिकाणी देतो. प्री मॅपिंग, प्री SIR चालू आहे आणि या SIR मध्ये ज्याप्रमाणे काही भागांमध्ये मॅपिंगचं काम चालू आहे, विशेषतः फक्त मुस्लिम भागांमध्ये, ते अतिशय संशयास्पद आहे. आता आम्ही धुळे ते मालेगाव म्हणजे मालेगावचे मतदान जे धुळ्यात आहे, चिंचवाडचे मतदान जे धुळ्यात आहे, पिंपरीचे मतदान जे धुळ्यात आहे, असे भरपूर आहे. निजामपूर आहेत, फागणा आहे, लोंढाईचे आहे. याचे असे काही सॅम्पल्स आज आम्ही त्या ठिकाणी जिल्हाधिकारी, चीफ इलेक्शन कमिशनर, स्टेट इलेक्शन कमिशनर यांना सर्वांना त्या ठिकाणी आम्ही हे दिलेले आहे. सॅम्पल म्हणून त्यांना एक 400-400, 500-500 नावं आम्ही या ठिकाणी काढून दिली. त्याचप्रमाणे दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे याच्यातला, तो एक विशेष लक्ष देण्यासारखा मुद्दा आहे. सेम फोटोग्राफ्स विथ डिफरंट इपिक ID. फोटो सेम आहेत परंतु इपिक ID वेगवेगळे आहेत. वेगवेगळे पत्ते, कोणाचे पत्तेच नाही. हे सुद्धा जवळपास 3,500 लोकांचे नाव हे आम्ही मॅप करून त्या ठिकाणी 3 ठिकाणी आम्ही आदरणीय किरीटजींच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी दिलेले आहेत. तिसरा जो मुद्दा आहे तो अजून चौकोनाला मुद्दा आहे. SIRचं जे स्कॅनिंग आहे ते रात्री 2:30 आणि 3 वाजेला मुस्लिम बुथांमध्ये चालू आहे. टायमिंगसह त्यांचे फोटो, जिओ टायमिंगचे फोटो. आता रात्री 2:30 आणि 3 वाजता कोणते डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे येत आहेत? लिस्ट आहे, 5-5, 6-6 कार्यकर्ते बसलेले आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी मॅपिंग चालू केलेली. चौथा मुद्दा, आंध्र कलर प्रिंट. आता हे काही बूथ आहेत, हे सॅम्पल आहे, पूर्ण यादी पण आहे माझ्याकडे. 288 बूथ धुळे शहरातले पूर्ण आहे.
हे सॅम्पल फक्त इलेक्शन कमिशनर वगैरे देण्यासाठी. आता एक छोटस उदाहरण देतो. बूथ नंबर 219 2002 मध्ये त्याचं मतदान होतं 1416. 40 वर्षाच्या वरचे जे लोक आहेत त्यांचं मतदान होतं 798. 40च्या आतले त्यावेळेला 2002 त्यांचं मतदान होतं 618. आणि आता मॅपिंग किती झालंय? 625. जेव्हा मतदान होतं 618 तर मग 625 मॅपिंग कसं झालं? याचा अर्थ काय? अनुप ओमप्रकाश अग्रवाल, ओमप्रकाश अग्रवाल नावाचे 10 व्यक्ती असतील मतदान यादीत, 50 असतील, 100 असतील ओमप्रकाश अग्रवालच्या नावाचे. मग त्या व्यक्तीला बाप दाखवून त्या ठिकाणी मॅपिंग करून टाकले. आणि काही काय, कारण की जे मालेगावचे मतदार इथं आहे त्यांची एकदा जर इथं मॅपिंग झाली तर ती मालेगावला होणार नाही. आणि मालेगावला जर मॅपिंग नाही झाली तर त्याचा फरक मालेगावला पडणार नाही, परंतु माझ्या या शहराला याचा फरक पडेल. त्यांचं मतदान, बोगस मतदान जे इथं वाढ, हे जिथं जागतं सबूत आहे. जेवढे मुस्लिम बूथ आहे सर्व ठिकाणी असंच आहे. आणि याच्या उलट हिंदू बूथ मध्ये जर 600 मतदान असेल 2002 ला 40 वर्षाच्या खालचं, तर 60, 70, 80, 90, 100 अशी मॅपिंग झाली. तर एवढा फरक कसा होऊ शकतो? तर हे सर्व ऑब्जेक्शन त्या ठिकाणी आपण उचललेले आहे. 5 नंबर चा जो मुद्दा आहे, डुप्लिकेट वोटिंग, हे असे एकच व्यक्तीचा फोटो, पत्ते वेगळे, सिरियल नंबर वेगळं आणि यादी भाग क्रमांक वेगळं, असे जवळपास 4,500 लोकांची आम्ही त्या ठिकाणी आयडेंटिफाय केले. हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी दिलेले आहेत. आता 6व्या पॉईंट अजून डेंजर, हे डेथ सर्टिफिकेट आहे त्यांचे. नाही, 6व्या पॉईंट जो आहे ते डुप्लिकेट मतदानचाच आहे, तोच विषय आहे, तेही आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे. 7वा जो आपला आमचा मेन मुद्दा आहे तो डेथ सर्टिफिकेटचा आहे. हे सर्व डेथ सर्टिफिकेट जवळपास 1500 हे मी 2024 मध्ये दिलेले होते. ऑब्जेक्शन घेऊन महापालिकेतून काढून हे डेथ सर्टिफिकेट त्यांना दिले. आता सॅम्पल म्हणून 10 आम्ही त्यांना दिलेले. आता याच्यात मयत माणसांचं सुद्धा त्या ठिकाणी यांनी मॅपिंग केलंय. मयत माणसांचं सुद्धा मॅपिंग केलेलं आहे. हे काही सॅम्पल फक्त काढून आम्ही दिल्ली, मुंबई आणि आज कलेक्टर साहेबांना या ठिकाणी, त्याची तारीख आहे, महापालिकेचं सर्टिफिकेट आहे मयतचा, तरी त्याची मॅपिंग त्या ठिकाणी झालेली आहे. जे जे मला ऑब्जेक्शन घ्यायचे होते ते ऑब्जेक्शन जेव्हा घेतले त्याचं पत्रही दिलेलं आहे. आणि एक शेवटचा मुद्दा जो हे सर्व कसं खोटं आहे हे आपल्याला लक्षात येईल. मी काही दिवसापासून इलेक्शन धुळे कलेक्टर ऑफिस मधनं 2009 ची मतदान यादी मागतो. त्यांचं सरळ उत्तर आहे की आमच्याकडे 2009 ची मतदान यादी. ते आजपर्यंत मला त्यांनी 2009 ची मतदान यादी उपलब्ध करून दिलेली नाही. माझे पत्र सुद्धा आहे त्यांच्याकडं, त्यांचं पत्र सुद्धा मला आलेलं माझ्याकडे आहे. आता 2002 मध्ये टोटल वोटिंग होती 2,33,077, काही कमी जास्त होऊ शकतात. त्याच्यात 14 खेळी आपल्याला इंजुर्ड होती 2002 मध्ये, जर तुम्हाला आठवत असेल तर. लढी वगैरे सर्व आपल्या धुळे विधानसभा क्षेत्रात. त्यावेळेला हिंदू होते 1,93,000. जर त्या 14 खेळींची आपण एक 30-35-40 हजार कमी केले
तर 1,58,000च्या जवळपास हिंदू होते 2002ला, आणि त्याच वेळेला मुस्लिम होते 40,000. जर या 14 खेड्यांमध्ये आपण 2,000च मुस्लिम असते त्या काळात, ते कमी केले तर जवळपास 38,000, 3,000 कमी केले तर 37,000. आज आपले 3,77,383 मतदान आहे. त्याच्यात हिंदू आहे 2,62,000 आणि मुस्लिम आहेत 1,15,000. म्हणजे 37,000चे 1,15,000 झाले. 200% वर फक्त मुस्लिम मतदार वाढले. म्हणजे त्या टाइमापासून आजपर्यंत प्रत्येकाने 5-5 केलेत का? सगळ्यात मोठा घोळ इथंच आहे. 2009ची यादी आजपर्यंत उपलब्ध नाही. बांगलादेशी घुसखोरी या शहरात मोठ्या प्रमाणावर आहे. इतके मतदार कसं काय वाढू शकतात? तर हे सर्व आम्ही किरणजींच्या माध्यमातून या ठिकाणी सगळ्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलेले आहेत आणि आम्हाला अपेक्षा आहे का इलेक्शन कमिशन याच्यावर योग्य ती कारवाई करेल, अन्यथा या सगळ्या गोष्टींवर मोठं आंदोलन पुढच्या काळात आम्ही उभं करणार आहोत. मला सगळ्यात पहिलं मी अभिनंदन करतो. त्यांनी त्या कठोरपणे SIR पश्चिम बंगाल, तामिळनाडू राबवल्या. त्याच्यामुळे मतदानाचं प्रमाण 85 ते 92% पर्यंत झालं. मतदार यादीतले बोगस, दुप्पट, फॉरेनर, बांगलादेशी, घुसखोर हे मतदार 10 ते 15% मतदार यादीचं टोटल पैकी कमी करण्यात आले. मला विश्वास आहे की महाराष्ट्रात पश्चिम बंगाल निवडणूक नंतर काही आठवड्यांनी SIR सुरू होणार. सध्या प्री SIR पूर्वती ऍक्टिव्हिटीज सुरू आहे. महाराष्ट्रात 50 लाख बोगस, बनावट, फसवे मतदार यादीत घुसखोर आहे. जे महाराष्ट्रात गेले 20 वर्षांनी तयार होत आहे. या 20 वर्षात जर आकडे पाहिले तर तुम्हाला 50 विधानसभा 288 पैकी 50 विधानसभेत मुस्लिम मतदार दुप्पट किंवा तिप्पट झालेले आहे. 50 विधानसभेत मी असे विधानसभा सांगतोय की जिथे 30-40 हजार पेक्षा जास्त मुस्लिम मतदार आहे. जे 2002 मध्ये 30-40 हजार होते त्या आता 80,000 ते 1 लाख, दुप्पट ते तिप्पट. धुळ्यात बघा 40,000 होते 1,15,000 ते तिप्पट झाले. हिंदू मतदार जो आहे हे संबंध महाराष्ट्रात किंवा या 50 विधानसभा क्षेत्रात ही नैसर्गिक वाढ असते. ही 20%, म्हणजे वर्षाला 1% पेक्षा कमी. 18 वर्षाचे म्हणा तर 20 वर्षात 20% वाढ. काही मायग्रंट बाहेरून आलेले तर तिथे जरा जास्त वाढ. ही फार एक मोठी चिंतेची बाब आहे. आम्ही निवडणूक आयोगाकडे पण ही माहिती आणि आकडे दिले. एवढे मुस्लिम मतदार हे महाराष्ट्राच्या बाहेरून महाराष्ट्रात आले. नैसर्गिक वाढ फक्त 20% असली पाहिजे, पण त्याच्याऐवजी 100 ते 200% वाढ आहे. हे महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले आहेत, बांगलादेशहून आलेले आहेत. त्यात कठोर चौकशी व्हायला हवे.
महाराष्ट्र भाजपने 50 आता विधानसभा काढल्या आहेत की जिथे मुस्लिम मतदार 30-40 हजार पासून 3 लाखाच्या आसपास आहे. तिथे मोठ्या प्रमाणात आता दरम्यान फोर्जरी, फ्रॉड, चिटिंग सुरू आहे. आम्ही निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे, या 50 विधानसभेत तुम्ही स्पेशल ऑब्झर्वर नियुक्त करा. आपण पाहिलं होतं जे जन्म प्रमाणपत्र घोटाळा दरम्यान 2025 मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने 3 लाख बोगस जन्म प्रमाणपत्र रद्द केले. आज मी इथे धुळे आणि मालेगाव मध्ये आलो तर प्रत्यक्ष मेन 2 डिमांड आहे. धुळ्यातले आता आम्ही 40 बूथची यादी दिली आहे की जिथे मतदार मुस्लिम आहे, BLO मुस्लिम आहे आणि तिथे मॅचिंग 80% वर दाखवण्यात आलेलं आहे. त्याचा समोर हिंदू बूथ मध्ये 40%. दुसरी गोष्ट 22,000 असे मतदार आहे जे मालेगाव विधानसभेत आहे आणि धुळे मतदारसंघात आहे. आतापर्यंत दोन्हीकडचे कलेक्टर टाळाटाळ करत होते. आता आम्ही दोघांना सांगितलं ही तुमची जबाबदारी आहे, दोन्ही ठिकाणी ही नावं राहणार नाही याची गॅरंटी आम्ही देत आहोत. त्या तहसीलदार पासून अनेक अधिकारी होते. मालेगाव मध्ये 45 सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली. याच्यात आम्ही ते वॉर्निंग जिल्हाधिकारी आणि त्यांचे जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांना दिली आहे की आताही तसंच चाललंय. तुम्ही नेमलेले BLO, आता BLO लेवल पर्यंत चालू आहे. हा BLO सरकारी अधिकारी आहे. ते तुम्ही दिलेले BLO कसं मॅन्युप्युलेशन करतात. जसं अनुप भैयानी 2 बूथची यादी अशी दिली की 104% मॅपिंग झालं. त्याला विचारलं तुझं मतदार 1034 आहे तर मॅचिंग 1044 कसं. थोडे नवीन लोकांनी फॉर्म भरले. आता खोटं बोलतात कारण की नवीन फॉर्म आता भरला तर प्रक्रिया सुरू नाही झालेली आहे. तर निश्चितपणे निवडणूक विभागात जे BLO म्हणून काम करणारे काही लोक मुंबईत बांद्रात एक BLO सुपरवायझर वर डिसिप्लिनरी कारवाई झाली. वोट जिहाद हा प्रकरण आम्ही बाहेर काढलं होतं. वोट जिहाद फंडिंग घोटाळा मी काढला होता. तर मालेगाव मध्ये एका बँकेत बोगस बँक अकाउंट उघडण्यात आले आणि तिला मोहम्मदच्याकडे 114 कोटी रुपये आले होते. हे सगळे त्यांनी निवडणुकीच्या काळात वापरले होते. त्याचं फूड इन्क्वायरी इन्व्हेस्टिगेशन झाली. तो पैसा मिडल ईस्ट मधून आलेला होता आणि त्यात आतापर्यंत 42 लोकांना अटक झालेली आहे. तशाच पद्धतीने ही पूर्ण देशात काही मुस्लिम संस्था, काही मुस्लिम जहाल पार्टी आणि ह्यांची सिस्टम जे आहे मशिदीतून ऑपरेट होते. अनेक ठिकाणी आम्ही बघितले मशिदीत मिळाले, मशिदीद्वारा पत्रक. तर ही निश्चितपणे सेंट्रल सिस्टम आहे. सगळीकडे एकाच प्रकाराचे आणि सगळे मुस्लिम पुढारी एकत्रित येतात. आता त्याची पुढची चौकशी आणि जे आहे त्या IB करणार. किरीट तुम्हाला दृष्टीने की हे तिथून ऑपरेट होते तेवढं पुढेच आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.